नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ वांग बनवणार आहोत। याला तुम्ही वांग्याचं वरण असंही म्हणू शकता। अप्रतिम स्वादिष्ट होत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता वरण अगदी मस्त झालेलं आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राइबही करायचं आहे। चला आता रेसिपी सुरू करूया। कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेते। आता या तेलामध्ये आपण चिमूटभर हळद टाकूया। कुकर गॅसवरती नाही ठेवलेला, बघू शकता तुम्ही। चिमूटभर हिंग सुद्धा मी टाकलेला आहे। आता एक कांदा टाकूया। एक छोट्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला होता तो मी टाकलेला आहे। आता एक बटाटाही टाकलेला आहे, मी साल काढून बारीक चिरून घेतला आहे बटाटा, तो टाकलेला आहे। आता एक मोठ्या साईजचा टोमॅटोही आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता आपण याच्यामध्ये वांग टाकूया। 2 वांगी मी बारीक कट करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि आता 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, तीही आपण टाकलेली आहे कुकरमध्ये। आणि 1 वाटी मुगाची डाळ सुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी मिक्स घेतलेली आहे। आता हे सर्व आपण छानसं मिक्स करूया। तेल, हळद आणि हिंग डाळीला छान लागलं पाहिजे असं आपण मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। मी 2 वाटी डाळ घेतली होती, यासाठी 5 वाटी पाणी टाकते आहे। आपण पहिल्यांदा गॅसची फ्लेम हाय ठेवतो शिट्टी होईपर्यंत, त्यामुळे पाणी बरंसं आटून जातं म्हणून 5 वाटी टाकलेलं आहे। कारण भाज्या सुद्धा आहेत त्याही शिजायच्या आहेत। आता मी 2 हिरव्या मिरच्या सुद्धा टाकते याच्यामध्ये आणि आता आपण कुकरचं झाकण लावूया। झाकण उलटं ठेवलंय, तुम्हाला असं वाटेल की उलटं झाकण लावायचं आहे की काय पण तसं नाहीये। आपण वरती थोडंसं तेल लावणार आहोत वॉलला आणि कुकरच्या शिट्टीच्या आजूबाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। कुकरच्या उलट्या झाकणाला आपण थोडं तेल लावून घेऊया, म्हणजे डाळ ही उतू जाणार नाही। आता आपण झाकण लावूया आणि कुकर गॅसवरती ठेवूया आणि तुम्ही बघू शकता कुकरची शिट्टी झालेली आहे आणि अजिबात डाळ उतू गेलेली नाहीये। नाहीतर तुम्हाला माहिती आहे, अनुभव असेलच की पूर्ण गॅसही खराब होतो, कुकरही खराब होतो, इतकी डाळ उतू जाते। पण तेल लावल्यामुळे बघा तुम्ही अजिबात डाळ उतू गेलेली नाहीये। आता डाळीच्या 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी। आता डाळ शिजली आहे का ते आपण बघूया। अगदी छान मऊ शिजवून घ्यायची डाळ, म्हणजे ती अगदी एकजीव होते, खातानाही अगदी मस्त लागते। आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान शिजलेली आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना। आपण वांग, बटाटा, टोमॅटो त्याचबरोबर हिंग, हळदही टाकलं होतं, त्याचा मिक्स सुगंध आहे ना, इतका सुंदर येतो आहे ना। आणि आपण चमच्यानेच ही डाळ आहे ना घोटून घेऊया। मी अगदी रवीनी वगैरे हटणार नाही, याला चमच्यानेच याला घोटून घेणार आहे। तुरीची डाळ आहे ना अशी दिसायला पाहिजे, त्याचबरोबर वांग, बटाटाही असं दिसायला पाहिजे, त्यामुळे अगदी जास्त याला आपण रवीने हटायचं नाहीये, फक्त चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। अशी अख्खी डाळच खायला छान लागते, आपल्याला तुरीच्या डाळीचं बेसन करायचं नाहीये। डाळ तर मस्त शिजलेली आहे। आता आपण फोडणी करायला घेऊया। यासाठी कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया। 1 चमचा भरून मोहरी टाकलेली आहे। जिरे सुद्धा आपण 1 चमचा भरून टाकूया। थोडासा कढीपत्ताही मी टाकून घेते। आता आपण याच्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या टाकूया। त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीरीचा जो ठेचा मी केलेला आहे तोही याच्यामध्ये टाकून घेते। 1 चमचाभर ठेचा आपण टाकूया। 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडीशी कोथिंबीर असं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं। हे वाटण तेलामध्ये छान असं परतून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपण तिखट मसाले टाकूया। चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद आपण आधीही टाकलेली आहे, हे लक्षात ठेवून हळद टाकायची आहे। जिरे पावडर मी थोडीशी टाकलेली आहे आणि आता लाल मिरची पावडर टाकते मी। 1 चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या। आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया। कांदा, टोमॅटो आपण आधीच डाळीमध्ये शिजवला आहे म्हणून काही टाकलेलं नाहीये। आता आपण डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया। मसाले छान परतून झाले की डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे। आता ही मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया आणि कलर बघा तुम्ही, कलर अगदी सुंदर आलेला आहे आणि इतका सुंदर खमंग सुगंध येतो आहे ना, अगदी सुंदर सुगंध येतो आहे। आता आपण डाळ छानशी मिक्स करूया। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि डाळीची कन्सिस्टन्सी मला अशीच हवी आहे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको। आता हे मीठ आपण छानसं मिक्स करूया आणि मस्त असं हे डाळ वांग गरमागरम तयार झालेलं आहे, किंवा तुम्ही याला वांग्याचं वरण असंही म्हणू शकता। आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त दिसतं आहे हे डाळ वांग आणि खायला सुद्धा अप्रतिम चविष्ट लागतं। तुम्ही एकदा असं करून बघा। आता मी कोथिंबीर टाकलेली आहे। डाळ वांग हे झालेलं आहे, तयार झालेलं आहे खाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि खूप चविष्ट होतं हे। तुम्ही एकदा नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी
तुम्हाला जर आजची ही डाळ वांग्याची रेसिपी किंवा तुम्ही याला वांग्याचं वरण असंही म्हणू शकता, ही रेसिपी जर आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त ही डाळ वांग्याची रेसिपी मिळेल। आणि मस्त असं गरमागरम डाळ वांगं सर्व केलेलं आहे। याला डबल तडकासुद्धा मी देणार आहे। यासाठी 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत, 2 लाल सुक्या मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि आता बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकते, मस्त कलर येईल याने। आणि ही गरमागरम फोडणी आपण गरमागरम डाळ वांग्यावर टाकूया आणि आहा काय लागतं तुम्हाला सांगू, तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। आणि हो बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।